आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. ब्रेकिंग न्यूज. लाडके बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारीचा जो 7वा हप्ता आहे तो राज्य शासनाकडून वितरित केला जाणार आहे. याबाबतची जी माहिती आहे सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि आता 2100 रुपये प्रमाणे लाडके बहिणींना जे पैसे आहेत ते मिळणार आहे. परंतु हे जे लाडके बहिणींचे जे पैसे आहेत ते कोणत्या लाडके बहिणींना मिळणार आहेत याची जी यादी आहे ती शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये जे पात्र लाभार्थी असतील, ज्या पात्र महिला असतील त्यांनाच हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. तर यासाठी ही यादी पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. राज्य शासनाच्या वतीने ही जी यादी आहे किंवा ही जे नावं आहे ती वितरित करण्यात आलेली आहेत. याच महिलांना फक्त लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. याच्या व्यतिरिक्त शासनाने मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना या योजनेव्यतिरिक्त आणखी 2 गोष्टींचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. ह्या देखील मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. ह्या 2 गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या नवीन गोष्टी मिळणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया. लाडके बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सर्वच महिलांना जमा करण्यात आलेला आहे. आता जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. या व्यतिरिक्त फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो देखील दिला जाऊ शकतो. तर सरासरी 2100 रुपये प्रमाणे जर हप्ता पकडला तर आपल्याला 4200 रुपयाची जी रक्कम आहे ती शासनाकडून वितरित केली जाणार आहे. आपण पाहू शकता अतिशय महत्त्वाचा जो निर्णय आहे तो शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. महिलांपर्यंत हा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. या व्यतिरिक्त महिलांना 2 घोषणा ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. आपण पाहू शकता अगदी काही मिनिटाचा व्हिडिओ आहे हा. यामध्ये आपण सविस्तर जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत ती पहिली गोष्ट म्हणजे लाडके बहिणी योजनेअंतर्गत जे 2100 रुपये मिळणार आहेत, या 2100 रुपयाबरोबरच लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो देखील दिला जाणार आहे. लाडके बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता सरासरी 1.5 लाख रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे. केंद्र शासनाकडून राज्य शासनाला जवळपास 20 लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो मिळणार आहे. तर याची जी अर्ज प्रक्रिया आहे ते कशी असणार आहे याबद्दलची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु या घरकुल योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत 2100 रुपये प्रमाणे व कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे याची देखील यादी आपण सादर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जी आहे आपण पाहणार आहोत. तर आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना सरासरी 1.5 लाख रुपयापर्यंत घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना आता हप्त्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या एक ठराविक तारखेला हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. म्हणजे हप्ता 10 तारखेला येणार, 15 तारखेला येणार, अशा प्रकारची जी अपडेट आहे आपल्याला मिळत होती. परंतु आता भविष्यामध्ये जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना एका फिक्स तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना आणखी कोणते फायदे मिळणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत व लाडक्या बहिणींना 2100 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हे पैसे जे आहेत ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत याची जी यादी आहे ती आपणापर्यंत उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना गॅस योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. वर्षाला ज्या 3 टाक्या आहेत त्या देखील मिळणार आहेत. आपण 3 टाक्या घेतलेल्या असतील आणि जर त्याचं अनुदान मिळालेलं नसेल तर ते देखील आपल्याला अनुदान मिळालं आहे किंवा नाही तर ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे. शासनाच्या वतीने आपण पाहू शकता जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. तर आता लाडक्या बहिणींना कोणत्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे व कोणत्या लाडक्या बहिणींना रक्कम जी आहे ती मिळणार आहे ही जी माहिती आहे आपण जाणून घेऊया. चला तर मग आपण स्क्रीनवरती पाहूया. सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिनवरती जाऊन आपल्याला गेट आधार हा जो ऑप्शन आहे आपल्याला सर्च करायचा आहे. या ठिकाणी गेट आधार या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला डाउनलोड आधार या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. पुन्हा आपल्याला डाउनलोड होम पेज या बटनावरती जायचं आहे. उजव्या बाजूला पाहू शकता लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक आणि कॅप्चा जो आहे तो विचारला जाईल. आपला जो आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर आपल्याला जो कॅप्चा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून आपल्याला गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी आपला जो कॅप्चा आहे तो टाकत आहोत. या ठिकाणी आपण पाहूया आपला जो कॅप्चा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकून आपल्याला OTP या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. आपल्याला जो OTP आहे तो आपल्याला पाठवला जाईल. त्यानंतर आपल्याला OTP येईल. तो आलेला OTP जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पुन्हा लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी OTP टाकूया. आपण पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसेल. आधार सीडिंग बँक आधार सीडिंग हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला आपल्या आधार क्रमांकाला कोणती बँक सीडिंग झालेली आहे ते दिसेल आणि मग आपल्याला याच खात्यावरती पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर आपल्याला विनंती आहे आपण अशा प्रकारे चेक करायचं आहे. चेक केल्याच्या नंतर आपल्याला जी बँक लिंक असेल त्या बँकेवरती आपल्याला 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता आहे तो येणार आहे. या व्यतिरिक्त बँक लिंक पाहिल्याच्या नंतर आपलं जे खातं आहे ते ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याचशा माता भगिनींचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं आहे ते यापूर्वी हप्ते येत होते, परंतु आता जे खातं आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पुढील जो हप्ता आहे तो आलेला नाही किंवा येणार नाही. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सिस्टममध्ये चेक करायचं आहे. ज्या बहिणींना ॲक्टिव्ह आणि खातं दाखवल त्यांना पुढील जो हप्ता आहे तो येणार आहे. या व्यतिरिक्त घरकुल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती अजून सुरू झालेली नाही. पुढील 5 ते 7 दिवसामध्ये आपल्याला अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज प्रक्रिया जी आहे ती करू शकता. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. या व्यतिरिक्त गॅसचं जे अनुदान आहे ते देखील याच खात्यावरती मिळणार आहे. सद्यस्थितीला बंद आहे, परंतु पुढील 8 ते 10 दिवसामध्ये गॅस अनुदान जे आहे ते देखील शासनाकडून सुरू केलं जाणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शासनाकडून जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपल्याला यापूर्वी हप्ता जो आहे तो मिळालेला आहे किंवा नाही हे कमेंट्स करून सांगा, किंवा आपल्याला जर हप्ता आलेला नसेल तर ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता. अशा प्रकार